या विधानसभेच्या निवडणुकीत सोलापुरातल्या या 10 जागा आघाडी काबीज करणार आणि मोठा खिलाडी शरद पवारच असणार। सगळ्यात मोठा डाव शरद पवार सोलापुरातल्या या 10 विधानसभा जागांवरती खेळतात। त्यातला त्यांचा हुकमी एक्का आहे, तो म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील। मोहिते पाटील हे 2009 ते 2019 मध्ये ते भाजपमध्ये होते। त्यांना आकलूस सोडून बाहेर काही करता आलं नाही याची त्यांना खंत होती। त्यांनी भाजपसोबत समझोता करत आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि माळशिरसमधनं राम सातपुतेंची उमेदवारी देत पक्ष सांगेल तेच करावे लागेल असा संदेश त्यांना आला आणि 2024च्या लोकसभेत सुद्धा मोहिते पाटलांना असंच घडणार आहे आणि आता पाणी डोक्यावर न जात आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपपासून लांब जात तुतारी हाती घेतली आणि भाजपला पवारांच्या साथीने धोबीपछाड दिला। आता शरद पवारांनी सुद्धा विधानसभेसाठी राज्यामध्ये सत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यातूनच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केलेला आहे आणि 3 ते 4 जागांची तुतारीसाठी तर महाविकास आघाडीसाठी 10 जागांची फिल्डिंग ही पवारांनी लावली आहे। कोल्हापुरात जी चर्चा होतीये तशीच फिल्डिंग आता सोलापुरात लावण्यासाठी पवार आणि मोहिते पाटील यांचं कॉम्बिनेशन पुढे आलं। लोकसभेनंतर आता विधानसभेत सोलापुरातनं भाजप आणि महायुतीला शह देत मोहिते पाटील घराणं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व मिळवू पाहत आहे। तसेच विरोधात गेलेल्या नेत्यांना सुद्धा मोहिते पाटलांना धडा शिकवायचा आहे आणि त्यामुळे मोहिते पाटलांनी हे पाऊल उचललं आहे असं सांगितलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांची जी ताकद आहे ती शरद पवार हे प्लस करतायत आणि हे कॉम्बिनेशन आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विजयश्री खेचून आणेल असं समजलं जातं। तर माळशिरसपासून सुरुवात करूया। एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटलांचा बालेकिल्ला माळशिरस मानला जात होता। तब्बल 25 वर्ष विजयदादा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, पण माळशिरस राखीव झाल्यानंतर तिथला उमेदवार निवडून आणणं ही देखील जबाबदारी त्यांच्यावरतीच देण्यात आली। 2019ला राम सातपुतेंना निवडून आणलं, पण उत्तमराव जानकरांसारखा खंदा विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात गेल्याने काही वर्षात ते देखील पुढे येतात। यंदा उत्तमराव जानकर सुद्धा सोबत आल्याने माळशिरसमधनं भाजपला धोबीपछाड देण्यासाठी मोहिते पाटील आणि शरद पवार हे सज्ज झाल्यात। सध्याच्या घडीला उत्तमराव जानकर यांना निवडून आणण्यासाठी लोकसभेच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोहित्यांचे कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत। बीडचं पार्सल माघारी बीडला पाठवायचं असा प्रण त्यांनी घेतलेला आहे। तर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा। करमाळ्यातनं सध्या संजय शिंदे अपक्ष आमदार आहेत, ते अजितदादांसोबत गेल्यात। सध्या करमाळ्यातनं शरद पवार गटाकडनं नारायण पाटील यांना उमेदवारी मिळणार हे फिक्स मानलं जात आहे। तर लोकसभेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या बैठकीत तशी घोषणा केली होती। नारायण पाटील हे सुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि मधल्या काळात अपक्ष म्हणून तसेच शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे। मोहिते पाटील हे शरद पवारांकडे आले आणि नारायण पाटील सुद्धा त्यांनी तुतारी हाती घेतले। लोकसभेला करमाळ्यात मोहिते पाटलांना 41,000चं लीड मिळवून देत नारायण पाटलांनी आपली उमेदवारी ही आता फिक्स केल्याचं म्हटलं जातं। तर पुढचा मतदारसंघ आहे माढा। माढा विधानसभामधनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बबन शिंदे हे आमदार आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत। शरद पवारांनी उमेदवार देऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात अशी माहिती समोर येते। बबन शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसून ते आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं देखील म्हटलं जात आहे। दुसरीकडे शरद पवार गटाकडून रणजितसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा ही सुरू आहे आणि अभिजित पाटील देखील या चाचपणी करतात या मतदारसंघाची। अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढवतील असं देखील म्हटलं जातं। तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला। स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 2019ला अनिकेत देशमुख यांचा पराभव करून शिवसेनेचे शहाजी पाटील हे निवडून आले, पण पक्ष फुटीनंतर शिंदे सोबत ते गेले। शहाजी पाटील अनेक कारणाने वादात सापडले। यंदा त्यांचा विधानसभेचा मार्ग अवघड आहे असं म्हटलं जातं। सांगोल्यातनं गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख यांच्या मागे मोहिते पाटील आणि शरद पवार आपली ताकद लावणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांना आता शेकापकडनं निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असं देखील म्हटलं जात आहे। तर पुढील मतदारसंघ आहे मोहोळ।
मोहोळमधनं सध्या अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत। मतदारसंघात राजन पाटलांची सुद्धा ताकद चांगली आहे। राजन पाटील अजितदादांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का ते महत्त्वाचं ठरणार आहे। 1999 पासून राष्ट्रवादीने ही जागा लढवत आल्याने महाविकास आघाडीत ती जागा घेण्यासाठी शरद पवार आग्रही असतील। काही दिवसांपूर्वी भाजपच्या क्षीरसागर यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला होता, ते सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं। त्या मतदारसंघात उमेदवारांसाठी इच्छुकांची रांग असल्याचं देखील म्हटलं जातं। तर एकीकडे अजित पवारांचे यशवंत मानेच उमेदवार असणार असं गटाकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे, पण दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल आणि राजन पाटील काय करणार यावरती बरीच गणितं ही अवलंबून असणार आहे। पण मोहोळची विधानसभा ही आपल्याकडे घेत अजित पवार आणि अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न हे मात्र या मतदारसंघातनं मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। तर यानंतर सोलापूर मध्य, सोलापूर उत्तर आणि सोलापूर दक्षिण असे 3 मतदारसंघ सध्या या मतदारसंघापैकी सोलापूर मध्यमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या होत्या, पण त्या खासदार झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांना पाठिंबा देणाऱ्या अडम मास्तरांना ही जागा देत महाविकास आघाडीचा उमेदवार तिथून निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे। तर दुसरीकडे सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख हे लोकसभेला नाराज असल्याच्या चर्चा या सुरू झाल्या होत्या। त्यामुळे आपली 5वी निवडणूक ते भाजपमधूनच लढवणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण महाविकास आघाडीने इथनं शरद पवार गटाचे महेश कोठे तर काँग्रेसकडनं सुदीप चकोते हे तयारीला लागले हे सांगितलं जात आहे। ते राहुल गांधींच्या अगदी जवळचे मानले जातात। त्यामुळे काँग्रेसला ही जागा हवी आहे, तेही चांगले उमेदवार देणार असले तरी लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघातून राम सातपुते त्यामुळे महाविकास आघाडी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करते। तर पुढील मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिण। भाजपचे सुभाष देशमुख या ठिकाणी आमदार आहेत। या मतदारसंघात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे, खूप मोठा आहे। मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार अशी चर्चा रंगलेली आहे। दिलीप माने हे इच्छुक आहेत, त्यासाठी त्यांनी ठाकरे गटातनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं देखील बोललं जातं। यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकोट। अक्कलकोट विधानसभा भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आमदार आहेत। काँग्रेस आणि भाजपमध्ये येथे दरवेळेस अदलाबदल होते आणि असं चित्र हे बऱ्याचदा बघायला मिळालं आहे। यंदा सुद्धा महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सोलापूरच्या लोकसभेत राम सातपुतेंना या ठिकाणाहून लीड मिळालं होतं। आता काँग्रेसकडून सिद्धराम म्हात्रे हे कमबॅक करणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। तर पुढचा मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ। याबाबत बोलायचं झालं तर सध्या पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत। सोलापूरच्या लोकसभेत प्रणिती शिंदेंना निवडून आणण्यात पंढरपूरचा चांगला मोठा वाटा राहिलेला आहे। या मतदारसंघात महायुतीची ताकद असून राम सातपुते मागे पडले। मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्याला मिळणारा पाठिंबा हा मोठा प्रश्न आहे। शरद पवार या गटाकडनं भगीरथ भालके, भाजपचे प्रशांत परिचारक हे सुद्धा शरद पवार गटात येण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि येऊन ते निवडणूक लढवतील असं म्हटलं जात आहे। शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे या ठिकाणाहून इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। अभिजित पाटील हे सुद्धा या ठिकाणाहून इच्छुक आहेत। तर पंढरपुरात मोहिते पाटलांची सुद्धा मोठी ताकद आहे। त्यामुळे पोटनिवडणुकीत गमावलेली जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे मिळवण्यासाठी मोहिते पाटील आणि शरद पवार ताकद लावणार हे मात्र नक्की। तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ। विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे आहेत। 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती। निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता। यंदा युतीकडून राजेंद्र राऊत यांना तिकीट मिळालेलं की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। इतिहास जर पाहिला तर इथे राऊत आणि सोपल असे 2च मेन प्लेयर आहेत। सध्या दिलीप सोपल शिवसेनेत आहेत, पण ते आगामी निवडणुकीत हातात तुतारी घेतील, पवारांकडे जातील असं बोललं जात आहे। सोपल यांनी तुतारी हातात घेतल्यास सोपल प्लसवर जाऊ शकतात। सोपल आणि पवार यांचं कॉम्बिनेशन राजेंद्र राऊत यांना मात देऊ शकेल असं बोललं जात आहे। याशिवाय त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट शिंगावर घेतलं आहे। त्यामुळे जरांगे फॅक्टर बार्शीमध्ये कसा वर्कआउट होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल।
एकंदरीतच काय तर सोलापूर जिल्ह्यात सध्या मोहिते पाटील प्लस पवार यांच्या कॉम्बिनेशनमधनं माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर, बार्शी, सांगोला हे 6 असे मतदारसंघ जे काबीज करण्यासाठी पवार गटाने ताकद लावण्याचं दिसतं. तर मोहोळसाठी राजन पाटील महत्त्वाचे ठरणार आहेत. तर काँग्रेसकडनं सोलापूर शहरमधले 3ही मतदारसंघ आणि अक्कलकोटमध्ये भाजपला नमवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातं. एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदारसंघांवरती प्रभाव पाडण्यासाठी मोहिते पाटील प्रयत्न करतात. पण सोलापूर जिल्हा जर जिंकायचा असेल तर भाजपला इथे आपलं काम जमवावंच लागेल. तर मोहिते पाटील प्लस शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ही ताकद इथे प्रचंड महत्त्वाची ठरते आहे. तर मंडळी, बोलबिडू यांच्या काही महत्त्वाच्या टिप्स यामध्ये वापरण्यात आल्या. सौजन्य थँक्यू बोलबिडू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा.